या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। नुकतेच तालुक्याचे माजी आमदार सिन्नर भूषण सूर्यबान तथा नानासाहेब गडाख यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त एसजी पब्लिक स्कूल येथे SMBT हॉस्पिटल व SG पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग व किड्स विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणीसाठी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या शिबिराचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तर या प्रसंगी श्रीमती सुनीता गडाख, संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, सेक्रेटरी राजेश गडाख, संचालक ताराचंद खिवनसरा, SMBT आयुर्वेद रुग्णालयाचे बालरोग विभाग प्रमुख डॉक्टर विजय सूर्यवंशी, निवासी वैद्यकीय अधिकारी सतीश उरे, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर जितेश ठाकूर, नेत्रतज्ञ डॉक्टर प्रियंका अल्टे, रुग्णालय व्यवस्थापक डॉक्टर भागवत साबळे, मुख्याध्यापक उदय कुदळे, व्यवस्थापक सोमनाथ थेटे, विनायक काकुळते आदींसह मान्यवर उपस्थित होते। शिबिराची सुरुवात स्वर्गीय नानासाहेब गडाख यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। शिबिरात SMBT आयुर्वेद रुग्णालयाच्या डॉक्टर प्रियंका अल्टे, डॉक्टर भागवत साबळे, डॉक्टर नरेंद्र राका, डॉक्टर नैना लुल्ला, डॉक्टर श्वेता कातकाडे, डॉक्टर रोहित चव्हाण, डॉक्टर यशस्वी कुलकर्णी, डॉक्टर कल्पेश पाटील आदींसह डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली व योग्य तो वैद्यकीय सल्ला दिला। शिबिर यशस्वीतेसाठी विद्यालयीन शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। SCN न्यूजसाठी अक्षय गायकवाड। शिल्पकार आपल्या सर्वांचे लाडके कैलासवासी आदरणीय सूर्यबान नाना गडाख यांच्या जयंतीनिमित्त जो आज आपण इथे कार्यक्रम घेत आहोत, त्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित अत्यंत महत्त्वपूर्ण घटक, आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे डॉक्टर। हे सर्व उपस्थित डॉक्टर यांचे प्रथम मी या संकुलात मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर सर्वांचा नामोल्लेख केला पाहिजे, पण कार्यक्रमाला सुरू व्हायला उशीर झाला आहे। मी दरवर्षी 11 जानेवारीला आपल्या शाळेत या सर्व बालगोपालांसाठी डॉक्टर साहेब आम्ही विविध स्पर्धा आयोजित करतो। अतिशय उत्साहात नानांचा वाढदिवस आम्ही साजरा करत होतो, पण कुठेतरी यावर्षी आम्हाला ती संधी मिळाली नाही आणि आमचे आदरणीय नानासाहेब आमच्यातनं 2.5 महिन्यापूर्वी गेले। अशा शोकप्रसंगी आम्ही हा वाढदिवस कसा साजरा करावा हा मोठा पेच आमच्या समोर होता, पण आमचे कुदळे सर, थेटे सर, आमची पूर्ण प्राथमिकची टीम यांनी संकल्पना पुढे ठेवली की कुठेतरी एक सकारात्मक असा कार्यक्रम आपण या निमित्त आयोजित केला पाहिजे आणि नानांना साजेल, नानांच्या कारकिर्दीला साजेल असा एक आपण उपक्रम इथे राबवला पाहिजे। आणि म्हणून आम्ही SMBT कॉलेजला असा प्रस्ताव दिला की असा कार्यक्रम आपण घ्यावा आणि कदाचित नानांचे आणि भाऊसाहेब थोरात आणि त्यानंतर बाळासाहेब थोरात असतील, डॉक्टर सुधीर तांबे असतील, यांचे जे काही संबंध होते त्या संबंधांपोटी आम्हाला शॉर्ट नोटीसवर तुम्ही हा कार्यक्रम इथे घेण्याची परवानगी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। नानांनी या तालुक्याचा ज्या पद्धतीने विकास केला याचं परत काही मी आपल्याला सांगायला पाहिजे अशी मला वाटत नाही, अशी गरज नाही, पण नानांच्या वैयक्तिक जीवनात नानांनी तब्येतीची ज्याप्रमाणे काळजी घेतली, मी आपल्या या बालगोपाल विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की नाना रोज सकाळी 7 किलोमीटर आणि संध्याकाळी 7 किलोमीटर वॉक करायचे। बरं, चालायचा स्पीड नानांचा मला वाटतं नाना 1 किलोमीटर साधारण 7 मिनिटात चालायची वॉकिंगमध्ये, आणि आता हल्ली बरेच डॉक्टर सांगतात की तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी 40 मिनिटं चाललं पाहिजे, आहारावर नियंत्रण पाहिजे। हे सगळ्या गोष्टी नानांची दूरदृष्टी एवढी होती की ते जेव्हा चालते फिरते होते तेव्हा त्यांनी प्रत्येक दिवशी ऊन वारा पाऊस काही न बघता दररोज त्यांनी सकाळ संध्याकाळ हे रुटीन चालू केलं होतं। नाना योगासनं खूप छान करायचे, नाना स्विमिंग खूप छान करायचे। मी आपल्याला सर्वांना या वाढदिवसाच्या निमित्त एवढेच संदेश देईल की आपण सर्वांनी बालगोपालांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, आपल्या आईवडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं। ज्या आरोग्यासाठी पूरक गोष्टी आहेत त्या कराव्यात आणि ज्या आरोग्यासाठी घातक गोष्टी आहेत त्या टाळाव्यात। आपल्या सर्वांना मी आजच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो।